18. बेघराला घर देणाऱ्या दलित मित्र. दलित मित्र हा राज्य शासनाकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार. तो मिळवण्याचा प्रयत्न हल्ली अनेक जणांकडून होतो आणि कोणाच्या तरी शिफारशीने तो सहजपणे पदरातही पाडून घेता येतो. पण पूर्वी असं नव्हतं. एखाद्याच्या कामाचं 3-3 वर्ष निरीक्षण करून मूल्यमापन केलं जायचं आणि त्यात ज्याचं काम श्रेष्ठ त्याची या पुरस्कारासाठी निवड व्हायची. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हळबे मावशींची या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांच्या सामाजिक वाटचालीतला हा पहिलाच महत्त्वाचा पुरस्कार होता. पण मावशीने तो स्वीकारण्यास नकार दिला. दलितांसाठी चांगलं काम करणारे अनेक आहेत, त्यांच्यापैकी एकाला हा पुरस्कार द्यावा. त्या पुरस्काराच्या योग्यतेचं माझं काम नाही, असं त्यांनी शासनाला कळवूनही टाकलं. पण शासन काही त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. त्यांनी पुरस्कार स्वीकारावा म्हणून अनेक पातळ्यावरून प्रयत्न झाला, कारण त्यावेळी त्यांच्या तोडीचं काम करणारं राज्यात अन्य कोणीही नव्हतं. आणि ते खरंही होतं. ज्या काळात बाळंतपणासाठी दवाखान्यात जाणं निषिद्ध मानलं जायचं, त्या काळात विविध जाती धर्मातल्या लेकी सुनांची बाळंतपणं हळबे मावशींनी एका छताखाली केली होती. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर 10 बाळंतपणं पार पाडल्याच्या टप्प्यावर सर्व बाळंतिणींच्या कुटुंबियांना एकत्रित स्नेहभोजन दिलं आणि सर्व धर्म समभावाचा विचार कृतीत आणला. त्यापूर्वीही अनेक वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन अडलेल्या महिलांची सोडवणूक केली, त्यांच्यावर औषधोपचार केले. बालशिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी दलित वस्त्यांमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या बालवाड्या सुरू केल्या. त्या माध्यमातून तिथल्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या कक्षेत आणलं. हे सारं करताना आपण काही दलितांसाठी वेगळं करतोय ह्याचा कोणताही आविर्भाव, अभिनिवेश आणि प्रसिद्धीचा सोस त्यांच्या कार्यात नसायचा. इतकंच नाही तर कोणत्याही कार्यक्रमाच्या स्टेजवर त्या कधीच जात नसत आणि भाषणही करत नसत. अशा पार्श्वभूमीवर शासनाने मावशींना दलित मित्र हा पुरस्कार जाहीर केला. औरंगाबादमध्ये पुरस्काराचा वितरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होता. मावशींनी या संदर्भातली आपली भूमिका शासनाला कळवली. तरी देखील मावशींनी पुरस्कार स्वीकारावा अशी पत्र पुन्हा पुन्हा यायची. मात्र मावशी आपल्या मताशी ठाम होत्या. त्यावेळी शासनाचे प्रतिनिधी नारकर भाऊंना येऊन भेटत आणि सांगत, हा पुरस्कार काही असाच मिळत नाही, यासाठी 3 वर्ष सर्वेक्षण होतं. त्यानंतर अनेक तपासण्यातून पुरस्कारांसाठी एक नाव निवडलं जातं. हा मोठा सन्मान असतो. तेव्हा तो स्वीकारण्यासाठी मावशींचं मन वळवा. मात्र मावशी पुरस्कार स्वीकारणांनाही या भूमिकेशी ठामच होत्या आणि त्यांनी तसं लिहूनही कळवलं होतं. त्यामुळे त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला गेल्या नाहीत. सोहळ्यानंतर एके दिवशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मावशींकडे देवरुखला आले आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी स्वतःच आल्याने मावशींची मोठीच पंचाईत झाली. एवढ्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्याला दुखावणं त्यांना अवघड होऊन बसलं. अखेर नाईलाजास्तव पुरस्कार स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र त्या म्हणाल्या, पुरस्कार स्वीकारताना तुमच्या कार्यालयात माझ्यावर गौरवाची भाषणं कोणी करायची नाहीत, ना फोटो काढायचे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या ह्या अटी मान्य केल्या आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचं मावशींना निमंत्रण दिलं. हा पुरस्कार देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात इंदिराबाई हळबे यांना दलित मित्र हा महत्त्वाचा आणि सन्मानाचा पुरस्कार देण्यात येणार होता. त्यासाठी मावशींबरोबर दादा शिखरे, डॉक्टर वाघ आणि बेंदरकर असे लोक गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, ज्ञानेश्वरीची प्रत आणि 1000 रुपयांचा धनादेश देऊन मावशींचा सन्मान केला गेला. अर्थातच मावशींच्या सर्व अटी पाळल्या गेल्या होत्या. पुरस्कार घेऊन मावशी परत आल्या खऱ्या, पण त्या दिवसापासून त्या अस्वस्थ होत्या. त्यांना तो 1000 रुपयांचा चेक अस्वस्थ करत होता. ह्या धनादेशाचं करावं काय हा प्रश्न त्यांना सतावत होता. तो धनादेश त्यांनी बँकेत जमा न करता स्वतःकडेच ठेवला. मावशींच्या मनात नक्की काय आहे हे कोणालाच समजत नव्हतं. या पैशातून आपण दलित वस्तीसाठीच काही केलं तर, असा विचार त्यांच्या मनात चमकून गेला आणि त्यांच्या मनातील कल्पनेला आकार मिळू लागला. देवरुखच्या पाडगाव इथे त्यांनी बालवाडी सुरू केली होती. त्यांचं तिथे अनेक वेळा येणं जाणं होई. इथली दलित वस्ती
एका टोकाला फारच दारिद्र्यावस्थेत उभी होती. राहायला केमळ्याची घरं, तीही धडशी नव्हती. या मुलांसाठी तर आपण पुढाकार घेऊन पहिली बालवाडी सुरू केली खरी, पण त्यांच्या इतर अडचणींचा कधी विचारच केला नाही, ह्याची मावशींना जाणीव झाली. त्यांनी नारकर भाऊंना सांगून पाडगावच्या दलित वस्तीत एक बैठक बोलावली. ठरल्यानुसार मावशी तिथे पोहोचल्या. कामावरून आल्यावरच सगळे एकत्र भेटू शकतात, त्यामुळे अंधार पडल्यावरच बैठक सुरू झाली. मावशींचा पहिला प्रश्न होता, वाडीत कोणाकडे घर नाही? जो तो एकमेकांकडे बघू लागला. तसं प्रत्येकाचं किमान 300-400 फुटांचं केमळ्याचं खोपटवजा घर होतं. सारेच जण हाय छोटंसं झोपडं असं सांगत होते. मात्र त्यात एक जण होता ज्याला घरच नव्हतं. एकाच्या पडवीतच तो राहत होता. मावशींनी या व्यक्तीची माहिती विचारून घेतली. रोजावर लाकडं फोडायला तो जात होता. बायको आणि एक मूल होतं. पुरस्काराची रक्कम त्याच्या घरासाठी खर्च करायची असा निर्णय मावशीने तत्काळ घेतला आणि त्याला विचारलं, तुला घर बांधायचंय का? तो म्हणाला, हो, पण पैका कुठं आहे? त्यावर मावशी म्हणाल्या, पैक्याचं बघू, पण जागा? जागा काय? बक्कळ. एका कोपऱ्यात कुठं पण बांधता येईल. वाडीचे म्होरके बुधाजी म्हणाले. मावशीने तिथेच जाहीर केलं, उद्यापासून घर बांधायला घ्यायचं. मी तुला मला मिळालेले हे पुरस्काराचे 1000 रुपये देते. बाकीची मदत वाडकरांनी करायची. सारेजण एका दमात तयार झाले. बघता बघता काही दिवसातच घर उभं राहिलं. मावशींनी 1000 रुपयांबरोबरच आपल्याकडील आणखीन जवळपास 2000 रुपयांचं सामान दिलं. सांसारिक वस्तूही दिल्या. 6 महिन्यात घर बांधून संसार उभा करून दिला. मावशींचा दलित मित्र पुरस्कार असा बेघराला घर देणारा ठरला.